का ओरडलीस? एवढी का घाबरलेस? तुला साहेबांची आठवण आली काय? श्रावणी, तू बाबा म्हणून ओरडलेलं मी ऐकलं तसं धावत आलोय. काय झालंय? हा? काही नाही. वाईट स्वप्न पडले रे, बाकी काही नाही. तुझ्या उगाच झोपमोड झाली ना. तुझा आज झोप आराम कर जा. अजिबात नाही. आपल्या दोघांना इथं शांततेत झोपायला जागा नाही ना. ठीक, मग आपण दोघं या रात्रीच्या शांततेत सोबत राहूयात. मी तुला एकटं नाही सोडणार. चल, तू आता शांतपणे झोप. मी आहे तुझ्यासोबत इथं. या. जरा पाणी घेऊन ये श्रावणी बाळा. हा, ते ठेव तिथे. भैयासाहेब, श्रावणीची खूप आठवण येते ना तुम्हाला? नाही, असं काही नाहीये. असं कसं काही नाही. तुम्ही तिचं नाव घेतलं, मी ऐकलं. नाही नाही, मी कामात होतो, चुकून सवयीप्रमाणे नाव निघालं असेल तोंडातनं. दॅट्स इट. भैयासाहेब, तुम्ही मारलेली ती हाक सवय म्हणून नव्हती, तर एका बापाच्या काळजाची हाक होती. मी स्पष्ट ऐकलंय. स्वतःशी असं किती दिवस खोटं बोलत राहणार आहात? अपर्णा, भैयासाहेब, तुम्हाला माहितीये, शुभूची आई श्रावणीला खूप त्रास देते. तिला खूप त्रास होतोय तिथे. हे बघ, तिला त्रास होऊ देत, आता काही होऊ देत. तिने तिचा मार्ग निवडलेला आहे. मग तिचं ती बघेल. त्या शुभूसाठी मला सोडून गेली ती. त्याची निवड केली तिने. ती आणि तिचं नशीब. मलाही बघायचं हे सगळं किती दिवस टिकतंय. खात्री आहे माझी, एक दिवस ते घर सोडून ती नक्की परत येईल. हे काय चाललंय? विश्वंभर नेहमीप्रमाणे श्रावणीचं नाव ऐकून भडकायच्या ऐवजी एवढा शांत कसा झाला? त्याच्या आवाजातला तो राग कुठे गेला? मला तर आता भयंकर भीती वाटायला लागली. जर या बापाचं हृदय असंच हळवं राहिलं आणि त्याने जर त्या श्रावणीला मनातून माफ करून टाकलं तर माझा खेळ इथेच संपेल. नाही 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 नाही,
काहीतरी करून हा गैरसमज मला कायम ठेवावाच लागेल. अण्णा विचार टाकते. अय थांब. माझ्या परवानगीशिवाय बाहेरच्या कुंड्यात तू सरकवून ठेवल्यास? नाही, मी काही कुंडांना हात नाही लावला. शुभू तिथे फक्त बाजूला बसला होता. अच्छा, म्हणजे तुमचं दोघांचं प्रेम एवढं उतू चाललं होतं की जवळ जवळ बसायचं होतं तुम्हा दोघांनी. लाज कशी वाटत नाही तुम्हाला? आम्ही तर म्हणतो आई, अजून 4 कुंड्या लावायला पाहिजे होत्या तू. नाही म्हणजे या पोरीला ना फक्त उभं राहायला जागा उरली पाहिजे, आणि तिच्या या बैलाला तिला तर फट पण नाही उरली पाहिजे त्याच्या बाजूला बसायला. चालते 4-5 कुंड्या का, चांगल्या 10-12 कुंड्या ठेव. एवढीच फट राहायला पाहिजे. आम्ही दोघं रात्रभर उभं राहायला पाहिजे. पण एक गोष्ट लक्षात ठेव शोभाताई, मी माझ्या बायकोला रात्री एकटी बाहेर झोपू देणार नाही. बाई बाई बाई, बोलला बायकोचा बैल बोलला. या पोरीसाठी घरच्यांशी भांडणार आहेस तू? तळडे, जरा तोंड सांभाळून बोला. आणि आई, एकदा ना या शोभाताईला बाहेर झोपायलाच लाव एकटी, म्हणजे हिला कळल. लाज नाही वाटत? लाज नाही वाटत का? स्वतःच्याच बहिणीला असं रस्त्यावर झोपायला सांगतो, लाज नाही वाटत तुला? असा कसा रे कपटी नालायक तू? होय, मी नालायक आहे ना, मी कपटे आहे ना, मग बाहेर एकटं झोपायला हरकत काय तुझी? बाहेर लोकांच्या नजरा वाईट असतात. आम्ही जर बाहेर गेलो झोपायला आणि देव ना करो काय वाईट सेट झाला आमच्या बरोबर, मग काय करणार आहे आम्ही? आणि मुळात आम्ही बाहेर झोपायचंच का? आमच्या हक्काचं घर आहे, हक्काचा बाप आहे, हक्काची आई आहे, आणि आम्ही काय भिकारी का आणत नाही कोण बाहेर झोपायला. आता तुला आठवतंय वाईट साईड होईल, राक्षसी चेहरे आता तुला दिसतात, माझ्यावर काहीतरी होईल. श्रावणी पण एक स्त्री आहे, हे विसरलीस तू? तिला छळताना काय नाही वाटत तुम्हाला? अगं लाजा विकून खाल्लेत का तुम्ही? अगदी बरोबर बोलला शुभ. आणि शोभाताई, तुझ्यापेक्षा चांगले दिवस तिने बघितलेत. साहेबांची पोरगी आहे, आपल्या सगळ्यांपेक्षा लायकी तिची जास्त आहे, तरी पण हे ती सगळं सहन करायलंय, आणि तुम्ही तिला छळत सुटलाय. ही मिनिस्टरची पोरगी होती, पण आता ती शेलारांची सून आहे. आणि ही गोष्ट तू आणि ही दोघं डोक्यात एकदम फिट्ट करून घ्या काय. आणि हिनं जो नालायकपणा केलाय ना, तो नालायकपणा करून ती या घरात आलीये, म्हणून शिक्षा मिळते. तायडे, तोंड बंद करा आता. आणि आई, अगं तुझ्या समोर ती श्रावणीला नालायक म्हणते, तू काय बोलणार नाहीस ना? मी काय करू शुभू? ती तिला नालायक म्हटली ना, मग तू तिला सांग की आम्हाला नालायक म्हणायला. आणि हो, शोभीला तू आता बाहेर झोपायला सांगितलंस ना, मग तसं तिला बी सांग नालायक म्हणून, म्हणजे कसा हिशोब बराबर होईल र. तू काय बोलतेस आई? काय बोलतीस म्हणजे काय? तिला काय बोललं की तुला एवढा झलका येतोय ना? मग घरातले नियम पाळायचे होत नाहीत ना? मग बाहेरचा रस्ता रिकामा आहे की तुम्हाला निघायचं आता? सासूबाई, मी आता एक गोष्ट परत एकदा स्पष्टपणे सांगते. काहीही झालं तरी मी हे घर सोडून जाणार नाही. मी इथेच राहणार, आणि त्यासाठी मला बाहेर वरांड्यात झोपायला लागलं ना तरी चालेल.